भारत भूमीमध्ये अनेक शूरवीर आणि महान कार्य करणारे योद्धे होऊन गेले, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खूप मोठा इतिहास रचला। जेव्हा त्यांचं चरित्र आपण वाचायला घेतो किंवा त्यांची माहिती पहिल्यांदाच आपल्या समोर येते तेव्हा थक्क व्हायला होतं। महाभारतातील असाच एक शूरवीर पुत्र म्हणजे अभिमन्यू, जो या भारत देशातील युवा शक्तीचं प्रतीक राहिला आहे। आज आपण याच अभिमन्यूच्या शौर्याची कहाणी जाणून घेणार आहोत। नमस्कार, ऋतम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या बहिणीला अर्थात सुभद्रेला माहेरी घेऊन येत होते। त्यावेळी रस्त्यात सुभद्रेने कृष्णाला त्याच्या आणि अर्जुनाच्या पराक्रमाची गोष्ट ऐकवण्याचा आग्रह धरला। सुभद्रा म्हणाली की पांडवांच्या कुळातील नवा तारा माझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्याचा जन्म होण्याच्या आधीच त्याला त्याच्या वडिलांच्या आणि मामांच्या पराक्रमाची ओळख व्हावी। तिचं ते बोलणं ऐकून कृष्णाने मग सुभद्रेला गुरु द्रोणांच्या विशेष चक्रव्यूहाच्या त्या रचनेविषयी सांगितलं, ज्याला संपूर्ण विश्वामध्ये फक्त आणि फक्त श्रीकृष्ण, द्रोणाचार्यांचा मुलगा प्रद्युम्न आणि अर्जुनच भेदून आत जाऊ शकत होते आणि परत बाहेर सुद्धा येऊ शकत होते। मात्र बराच वेळ चालून थकलेल्या सुभद्रेला चक्रव्यूह भेदण्याची कला ऐकत ऐकतच झोप लागली। त्यामुळे चक्रव्यूहातून बाहेर येण्याची कथा ती ऐकू शकली नाही। याची परिणती अशी झाली की पुढच्या एका प्रसंगानंतर आपल्या या झोपेसाठी सुभद्रा आयुष्यभर पश्चाताप करत राहिली। पुढे काही काळ लोटल्यानंतर सुभद्राने एका सुंदर बालकाला जन्म दिला, ज्याचं नाव अभिमन्यू असं ठेवण्यात आलं। जेव्हा ही वार्ता द्वारका आणि इंद्रप्रस्थमध्ये पसरली तेव्हा सगळीकडे आनंदाची लाट पसरली। अभिमन्यू आता हळूहळू मोठा होऊ लागला होता। मग एके दिवशी श्रीकृष्णाने त्याला इंद्रप्रस्थ या ठिकाणी नेऊन सोडलं। तेव्हा वयाने लहान असलेला अभिमन्यू आता वडिलांकडून धनुर्विद्या आणि काका भीम यांच्याकडून गदा युद्ध शिकू लागला। त्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही गोष्टी खूप लवकर ग्रहण करत असे। जेव्हा अभिमन्यू 3 वर्षांचा होता तेव्हा द्यूतामध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं पांडवांना वनवासात जावं लागलं। मग अभिमन्यू पुन्हा कृष्ण आणि बलराम या आपल्या दोन्ही मामांच्या जवळ गेला आणि आपली संपूर्ण विद्या आणि युद्धकलेचं ज्ञान त्यांच्याकडूनच प्राप्त केलं। अभिमन्यू थोडा मोठा झाला तेव्हा एकदा बलरामावर कसल्याशा कारणाने नाराज होऊन सुभद्रा आपला मुलगा अभिमन्यू याला घेऊन पांडवांना भेटण्यासाठी वनाच्या दिशेने निघाली। याच प्रवासाच्या रस्त्यात हिडिंबा वन लागतं। तिथं घटोत्कचाने अभिमन्यूला युद्धासाठी आव्हान दिलं। अभिमन्यूने ते आव्हान स्वीकारलं आणि तेव्हा त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं। परंतु या युद्धामध्ये घटोत्कचाला पराभवाचा सामना करावा लागला। जेव्हा हिडिंबा भीमाचं नाव घेत रडू लागली तेव्हा सुभद्रेने तिला स्वतःचा परिचय करून देताच घटोत्कच शुद्धीवर आला आणि या घटनेनंतर दोन्ही भावांनी गळाभेट घेतली आणि यामुळं मनातील कटुता देखील निघून गेली। अनेक वर्ष सरली। पांडव अज्ञातवासाच्या दरम्यान विराट नगरीमध्ये राहिले। तिथं किन्नर बनलेल्या अर्जुनाने राजकुमारी उत्तराला नृत्य करण्याचं शिक्षण दिलं। जेव्हा अर्जुनाच्या सत्यतेविषयी विराट नरेशाला माहीत झालं तेव्हा त्यांनी उत्तराच्या विवाहाचा प्रस्ताव समोर ठेवला। परंतु उत्तराला मुलगी मानून अर्जुनाने अभिमन्यूसाठी तिचा हात मागितला। विराट नरेशाने या प्रस्तावाचा स्वीकार केला तेव्हा दोघांचा विवाह खूप उत्साहात आणि धूमधडाक्यात झाला। वनवास आणि अज्ञातवास सफलतापूर्वक समाप्त करून पांडव हस्तिनापुराला आले, पण त्यांचं राज्य द्यायला दुर्योधनाने नकार दिला। त्यामुळे दोघांमध्ये युद्ध होण्याची शक्यता वाढत गेली। संभाव्य महायुद्ध टाळण्यासाठी कृष्ण स्वतः पांडवांचे दूत बनून हस्तिनापूरला पोहोचले। मात्र दुर्योधनाने त्यांचा सुद्धा अपमान केला। एवढंच नाही तर त्यांना बंदी बनवण्याचा देखील प्रयत्न केला। अखेर युद्धाशिवाय कोणता पर्यायच राहिला नाही। शेवटी कृष्णाने या युद्धाला धर्मयुद्ध असं नाव दिलं। दोन्ही बाजूने लाखो लोक युद्धासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले। युद्ध सुरू झालं तेव्हा अभिमन्यू सुद्धा या युद्धात पूर्ण उत्साहाने सामील झाला। कोणताच योद्धा त्याच्यासमोर टिकत नव्हता। दुर्योधनाने अभिमन्यूचा वध करण्यासाठी आलंबूस नामक मायावी राक्षसाला पाठवलं, पण आलंबूसला मारून अभिमन्यूने कौरव सेनेमध्ये प्रवेश केला। शेवटी त्याला रोखण्यासाठी स्वतः भीष्म पितामह यांना पुढे यावं लागलं। त्याने अभिमन्यूच्या चारही बाजूंनी बाणांचं जाळं टाकलं, पण त्याने काही क्षणातच ते तोडून टाकलं। हा शूरवीर अर्जुन पुत्र आहे हे कळताच भीष्मला अपार आनंद झाला। या युद्धात दुर्योधनाचा पक्ष क्षीण पडत चालला होता। तेव्हा भीष्मांनी इच्छा मृत्यू घेण्याचा निर्णय घेतला आणि अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन शरशय्येवर पडत मृत्यूची प्रतीक्षा करू लागले। भीष्मांच्या नंतर द्रोणाचार्य हे कौरवांचे सेनापती बनले। त्यांनी घोषणा केली की मी उद्या चक्रव्यूहाची रचना करणार आहे। त्याला पांडव पक्षातील योद्ध्यांपैकी फक्त अर्जुनच भेदून जाऊ शकतो। तुम्ही सगळे उद्या त्याला दुसरीकडेच अडकवलं तर पांडव उद्याच पराजित होतील। दुसऱ्या दिवशी चक्रव्यूहाची रचना झाली। ठरल्याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करत असताना तिथून दूर नेलं गेलं, पण युधिष्ठिर चिंतित होऊ लागले, कारण चक्रव्यूह जर तुटला नाही तर हार निश्चित आहे।
अशातच अभिमन्यूने सिंहनाद केला की मी चक्रव्यूह भेदणार आहे. अभिमन्यूने सांगितलं की मला चक्रव्यूह भेदून आत कसं जायचं हे ठाऊक आहे, पण त्यातनं बाहेर कसं यायचं हे मात्र मला माहीत नाही. वास्तविक जेव्हा कृष्ण चक्रव्यूहातून बाहेर येण्याचा मार्ग सांगत होते तेव्हा सुभद्रा निद्रिस्त अवस्थेत होती. त्यावेळी आईच्या गर्भात वाढत असलेला अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर येण्याची गोष्ट ऐकू शकला नाही. खरं तर कोवळ्या वयाच्या अभिमन्यूला सिंहाच्या गुहेत पाठवावं असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण नाईलाज होता. म्हणून अखेर युधिष्ठिरच सहमत झाले आणि ते अभिमन्यूला म्हणाले की तू चक्रव्यूह भेदून टाक, तुझ्या मागून आम्ही सर्वजण त्यामध्ये प्रवेश करू, मग सर्व काही आपल्या नियंत्रणात असेल. वास्तविक इतकी महत्वाची कामगिरी आपल्यावर सोपवली गेली याचाच अभिमन्यूला खूप आनंद झाला आणि अभिमान देखील वाटला. पण हे सर्व इतकं सोपं नव्हतं. युद्ध सुरू होताच अभिमन्यूने आपल्या शौर्याने चक्रव्यूह तोडून त्यात प्रवेश केला, परंतु कौरवांनी सावधगिरी बाळगून जयद्रथाच्या नेतृत्वाखाली उर्वरित पांडवांना त्यात प्रवेश करू दिला नाही. आता अभिमन्यूने एकट्याने कौरव सैन्यावर सिंहाप्रमाणे हल्ला केला. दुर्योधन जेव्हा अभिमन्यूच्या समोर आला तेव्हा अभिमन्यूने त्याला आपल्या बाणांनी पळून जाण्यास भाग पाडलं आणि दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याचा वध केला. पण त्यानंतर अभिमन्यूवर कपटाने हल्ला करण्यात आला. कर्ण कपटाने त्याच्या मागे गेला आणि त्याच्या धनुष्याचे तुकडे केले. राजा भोज याने अभिमन्यूच्या रथाचे घोडे मारले. त्यानंतर कृपाचार्यांनी अभिमन्यूच्या रथाच्या सारथ्याचा वध करून रथाचे 2 तुकडे केले. आता निशस्त्र अभिमन्यू रथावर स्वार झालेल्या अधर्मी लोकांसमोर अशा काळातही या धाडसी माणसानं आपली हिंमत सोडली नाही. त्याने आपल्या तुटलेल्या रथाचं एक चाक शस्त्र म्हणून वापरलं आणि त्या सर्वांवर हल्ला केला. काही वेळातच त्याने अनेक योद्ध्यांना मृत्यूच्या दारी पोहोचवलं. पण आता अभिमन्यू शिथिल आणि शक्तिहीन पडू लागला होता. तेवढ्यातच कोणीतरी त्याच्यावर घात केला आणि मागून गदेचा जोरदार प्रहार केला. मामा श्रीकृष्ण आणि शूरपिता अर्जुन यांचा हा अद्भुत पुत्र जमिनीवर जखमी झाला आणि शौर्याची अद्भुत गाथा लिहून हे जग सोडून गेला.